नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मिरची पिकावर जो चुरडा मुरडा येतो याला कसं ओळखायचं, याच्यावर ट्रीटमेंट काय करायची, कोणकोणत्या ट्रीटमेंट आपल्याला देणं गरजेचे आहेत, त्यासोबत आपल्याला काय काय सावधगिरी प्लॉट करताना घ्यायची आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची जी मिरची आहे ही अगदी लागवडीपासून 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्यापर्यंत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मिरचीवर येणारा जो चुरडा मुरडा आहे त्याला थांबवायचं कसं आहे, त्याच्याबद्दल काय काय काळजी घ्यायची आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड एग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपण मिरची लागवड करताना आपण वेगवेगळ्या कंडिशनमध्ये लागवड करतो, वेगवेगळ्या सीझनमध्ये करतो. त्यामुळं जे काही मिरचीची स्टेज असते ही सुद्धा वेगवेगळी असते. आता परिस्थितीनुसार किंवा वातावरणाच्या बदलानुसार सुद्धा आपल्या मिरची पिकावर आपल्याला बदल पाहायला मिळतात. त्यामध्ये थ्रिप्स असेल, तुडतुडी असतील, पांढरी माशी असेल किंवा मग इतर कीट असतील. तर यांचं इंडिकेशन कळणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे इंडिकेशन कळण्यासाठी आपल्याला स्टिकी पेपर्स हे आपल्या प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला समजू शकतं की आपल्या पिकावर कोणती माशी येते किंवा कोणते थ्रिप्स येत आहेत किंवा मावा येतो आहे किंवा तुडतुडी येत आहेत. त्यासोबतच जर आपण ज्याला चुरडा मुरडा म्हणतो किंवा व्हायरस म्हणतो किंवा कोकड्या बोकड्या म्हणतो, तर याची सुरुवात ही याच किडींपासून होते. परिणामी नंतर आपण ज्यावेळेस पूर्ण दुर्लक्ष करतो आणि वेळेवर पाहिजे ते स्प्रे करत नाही, त्यानंतर मात्र आपल्याला आपलं पीक हे जवळपास व्हायरसमध्ये जमा झालेलं दिसतं. आणि या परिस्थितीमध्ये मग आपल्याला कधी प्लॉटसुद्धा सोडून द्यावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण होते. मग या गोष्टी होऊ नयेत. तसेच कोकडा बोकडा असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी तुडतुडी असतील, यांना वेळीच कसं स्टॉप करायचं किंवा त्यांना कसं कंट्रोल करायचं याची माहिती आपण आता पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे मिरची पिकाची पहिली स्टेज, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 किंवा 3च पानं शेंड्यावरची कोकडलेली दिसतात. तर ही सुरुवात असते आपल्याला रसशोषक किडींची. तर या रसशोषक किडींना थांबवण्यासाठी आपल्याला त्याच वेळी पहिल्या कंडिशनमध्ये जर आपण स्प्रे दिला तर आपल्याला चांगल्यापैकी कंट्रोल याच्यावर मिळतं. तर आता याच्यामध्ये आपल्याला बरेचसे सोल्युशन्स आहेत. याच्यामध्ये पहिला रासायनिक आहे. रासायनिकमध्ये आपण ॲसिटमाप्रिड किंवा क्लोरोपायरिफॉस 50% किंवा मोनोक्रोटोफॉस यासारखे कीटकनाशक वापरू शकतो, जे कमी पर्सेंटेजमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. दुसरा आहे जैविक. जैविकमध्ये ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीलाच कुठंतरी पानं दिसायला लागतात कोकडलेली, अशा वेळेस बिव्हेरिया, व्हर्टिसेलियम आणि मेटरायझम हे जी कीटजन्य बुरशी आहे, तर या बुरशीचा आपल्याला स्प्रे करायचा आहे. हा जर स्प्रे केला तर शक्यतो रासायनिकचा स्प्रे आपण लगेच करू नये, कारण हा स्प्रे दिल्यानंतर कमीत कमी 1 आठवडाभर तरी आपल्याला स्प्रे नाही दिला पाहिजे. या कंडिशनमध्ये काय होतं की जे काही बिव्हेरिया बॅसियाना असेल किंवा मेट्रायझम असेल, तर हे काय करतात की जी काही अंडी असेल किंवा जी काही कीड तयार होते तर त्यांना तिथंच थांबवतं, तिथंच मारतं आणि आपलं अन्नसुद्धा तेच असतं. त्यामुळं त्यांना त्यांचं अन्न पण मिळतं आणि आपल्याला किडींपासून सुटका मिळते. तर तिथं आपण हा सुद्धा उपाय करू शकतो. किंवा याच्यानंतर तिसरा उपाय जो आहे नैसर्गिक किंवा घरगुती शेती. याच्यामध्ये तुम्ही ॲमिनो ॲसिड वापरू शकता, कारण त्याला वास घाण आहे, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही ताकंडीसुद्धा वापरू शकता. ताकंडी कसं बनवायचं हे फक्त आपल्या चॅनलवर आहे. प्रॉपर कसं बनवायचं ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि ते बनवल्यानंतर काही दिवस त्याला ठेवायचं आहे, किंवा तुम्ही जर कंटिन्युअसली वापरत असाल तर निश्चित तुम्ही त्याला चांगले जास्त दिवस ठेवा आणि मग त्याचा वापर करा. याने चांगला रिझल्ट येतो आणि प्रक्रिया जी आहे ही फास्ट होते. त्यासोबत कीड जी आहे, ताकंडीचा वास जवळजवळ चांगलं तयार झालेलं असेल तर 15 दिवसापर्यंत वास आपल्या प्लॉटमध्ये राहतो. परिणामी 15 दिवसापर्यंत आपल्याला या किडींपासून सुटका मिळते. मग तुम्ही तिसरा ऑप्शनसुद्धा आपल्या पिकांसाठी देऊ शकता आणि तो अतिशय स्वस्त आहे आणि तो तुम्ही करू शकता आणि सगळ्याच शेतकऱ्यांसाठी तो अफोर्डेबल पण आहे. आता त्यानंतर पुढचं, कोकडा ज्यावेळेस वाढतो, कोकडा वाढल्यानंतरसुद्धा काही स्टेज असतात. कोकडा वाढल्यानंतर आपण जे म्हणतो की रसशोषक किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीला होतो, त्याच्यानंतर थ्रिप्ससारखी समस्या आपल्याला जाणवायला लागते. थ्रिप्स वाढतात, पांढरी माशी वाढते किंवा तुडतुडी वाढतात. मग याच्यानंतर जे काही 2-3 पानं बोकडलेली असतात ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसायला लागतात. आणि मग अशा वेळी आपण काय करतोय की आपल्याला एकतर दुकानदार सुरुवातीचं इनिशियल स्टेजचं देतात, मग ते ॲसिटमाप्रिड सांगितल्याप्रमाणे असेल किंवा मोनोक्रोटोफॉस असेल किंवा इतर कीटकनाशक असेल जे बिगिनर स्टेजचे असतात, तर ते आपल्याला देतात. परिणामी आपल्याला तिथं रिझल्ट मिळत नाही, किंवा ते खूप पॉवरफुल देतात. परिणामी त्यातली 50% कीड मरते आणि 50% तशीच राहते. प्लॉट आहे त्याच कंडिशनला परत येतो. म्हणून इथं आपल्याला थोड्यात चांगल्या प्रकारचं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला पहिलं हे माहिती पाहिजे की ज्यावेळेस आपला कोकडा वाढतोय त्यावेळेस
काय कोणत्या किडींचा आपल्या पिकांवर परिणाम झालेला असतो. मग त्या ठिकाणी असेल तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स, यांच्यासाठी कोणतं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग अशा वेळेस लॅमडा सायहॅलोथ्रिन असेल, ज्याला आपण कराटेच्या नावाने ओळखतो, किंवा फिप्रोनिल असेल, फिप्रोनिल 5% असेल किंवा 80% असेल, हे आपणही वापरू शकतो. तर अशा प्रकारची चांगली कीटकनाशकं जी थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे या सगळ्यांवरच काम करतात, तर ही वापरणं गरजेचं आहे. आणि लक्षात असू द्या, जर तुमच्या पिकावर जर प्रभाव हा जास्त असेल तर तुम्हाला तिथं 2 स्प्रे देणं गरजेचं आहे. आणि 2 स्प्रेमध्ये 2-2 दिवसाचं अंतर कधीच ठेवायचं नाही. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये पण सांगतोय. तर त्याच्यामध्ये अंतर जे आहे कमीत कमी 5 दिवसाचं अंतर असलं पाहिजे. कोणत्याही कीटकनाशकांचा रिझल्ट येण्यासाठी आपल्याला कालावधी हा ठरवून असतो. म्हणजे असं नाही आहे की मारलं म्हणजे लगेच मिळतो, असं नाही. प्रत्येक इन्सेक्टिसाईडचा किंवा प्रत्येक पेस्टिसाईडचा एक ड्युरेशन असतो, त्याच ड्युरेशनला आपल्याला रिझल्ट मिळतो. म्हणून कधीही 2-2 किंवा 3-3 दिवसाला फवारण्या करू नका. याने उलट आपला रिझल्ट जो आहे हा न्यूट्रलसुद्धा होऊ शकतो. त्याच्यासाठी कालावधी जो आहे आपल्याला रेग्युलर ठेवायचा आहे, कमीत कमी 5 दिवस एवढा कालावधी असला पाहिजे. त्याच्यानंतर इथं आपल्याला जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही पहिला रासायनिक स्प्रे द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो ताकांडी द्यायचा आहे. ताकांडी आणि रासायनिकमध्ये सुद्धा कमीत कमी 5 ते 7 दिवसाचं अंतर पाहिजे. त्याच्यानंतर परत 5 ते 7 दिवसांनी तुम्ही पुन्हा रासायनिक घेऊ शकता किंवा जैविकही वापरू शकता. ह्या 2-3 ज्या ट्रीटमेंट आहे ह्या जर बदलून दिल्या तर चांगल्या प्रमाणात रिझल्ट मिळतो. आणि लक्षात असू द्या, जर तुमचा प्लॉट हा मल्चिंगवर असेल तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. ओपन प्लॉटवर शक्यतो मिरची ही कोकडलेलीच दिसणार आहे तुम्हाला. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कमीत कमी 10% प्रमाण हे कोकड्या आपल्याला ओपन प्लॉटवर पाहायला मिळतं. त्यामुळं ज्या शेतकऱ्याचा ओपन प्लॉट असेल त्यांना जर असं वाटत असेल की 10% आपल्या मिरचीवर कोकडा दिसतोय आणि हा खूप जास्त आहे, तर नाही, तो नॉमिनल आहे किंवा नॉर्मल आहे. 10% कोकडा ओपन प्लॉटवर साहजिक गोष्ट आहे, कारण डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा झाडांसोबत होतो. त्यामुळं येणारी कीड असेल किंवा येणारी बुरशी असेल किंवा फंगस असेल किंवा इतर व्हायरस असेल, याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या झाडांसोबत होतो. म्हणून एवढं प्रमाण साहजिक आहे. तर मल्चिंगवर कंट्रोल करण्यासाठी या ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता. याच्यासोबत तुम्हाला आणखी मिरची पिकाबद्दल काय माहिती पाहिजे ते नक्की कळवा कमेंट करून. आणि तुम्हाला मिरची पिकामध्ये काय काय समस्या येतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्यावर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन केलं जाईल. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला मिळत जाईल आणि त्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला घेता येईल. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.